आज बनवलेत आपण 2 स्विच 2 सॉकेटचा बोर्ड, PVC बोर्ड. त्याचं कटिंग, स्विच मार्किंग, पुन्हा स्क्रू फिटिंग, वायरिंग सगळं शिकणार आहे ह्याच्यामध्ये. आता सगळ्यात पहिलं सॉकेट आणि स्विच ठेवून दाखवतो तुम्हाला मी कसं असणार आहे बोर्ड. एक स्विच त्याचं सॉकेट, एक स्विच त्याचं सॉकेट. असे 2 सॉकेट 2 स्विच. आता ह्याची मार्किंग करून घ्यायची. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच काही ना काही नक्कीच तुम्हाला माहिती मिळेल कसं स्विच सॉकेट बनवायचं. जरी बनवायचं नाही पडलं तरी मी तुम्हाला कळेल की बाबा कुठला म्हणजे प्रॉब्लेम आल्यानंतर स्विच सॉकेट चेंज बी कसं करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मार्किंग करून घेतो व्यवस्थित. आता बरोबर ह्याचा सेंटर काढून घ्यायचा बोर्डचा प्लेटचा. त्यानुसार बोर्डवर मार्किंग करून सेंटर काढला की त्यामध्ये स्विचचं सॉकेटची मार्किंग करून घेतो. आपल्याला बोर्ड कटिंग करायला. त्याची मार्किंग करून घेतली. रुंदी 3.2 सेंटीमीटर आणि लांबी 12 सेंटीमीटर. आता ह्या मार्किंगला स्विच सॉकेट ठेवून बघायचं आणि जी कटिंग करायची, प्रॉपर कटिंग करायची. पहिलं ते मशीनवर कटिंग करून आणायची. आता एका बोर्डसाठी आपण मशीन वगैरे काही नाही, डायरेक्ट आपण कटरनं कट करणार आहे. फक्त एवढं काळजी घेते हाताला लागलं नाही पाहिजे. तर ह्याची कटिंग झालेली आहे. आता याच्यामध्ये सॉकेट ठेवून बघायचं बरोबर बसले का, थोडंफार ॲडजस्ट करावं लागेल किंवा याला कटिंग करावं लागेल थोडं. तर ह्यामध्ये बसत नाही, मग याला कटिंग करून घेणार आहोत फिनिशिंगमध्ये. चला आता फिनिशिंगमध्ये कटिंग झालेलं आहे. ह्याच्यामध्ये स्विच सॉकेट ठेवून बघू. चला, फक्त उलटं बसलं नाही पाहिजे. आता बंद केलं की चालू केलं की बंद. तर ठेवून घ्यायचं आहे. आता बरोबर झालेलं आहे आपलं. आता यामध्ये मार्किंग करून घ्यायची होलसाठी, स्क्रू फिटिंगसाठी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून वाकडं तिकडं बसलं नाही पाहिजे. आता मार्कच होत नाही मार्करनं. आता पेननं मार्किंग करून घेतो आहे. मार्किंग झालेली आहे. आता ह्याला मग कटिंग आपल्याला ड्रिल मशीननं होल मारून घ्यायची. ह्याला 4चं ड्रिल लागतं. त्या 4चं ड्रिल मारून घेऊ. आता ड्रिल फिटिंग करून घेऊ. ड्रिल फिटिंग 4चं व्यवस्थित ड्रिल मारून घ्यायची. इकडं तिकडे गेलं नाही पाहिजे. आता हे सगळे ड्रिल मारून घेऊ आपण. आता ते कटिंग करून स्क्रू फिटिंग करून घेतलेलं आहे त्याला. आता वायरिंग करून घ्यायची. त्यासाठी 2 लाल कलरच्या 2 वायर तुकडे कुठल्या पण घ्या, असं काही नाही की लालच करा. मी माझ्यापेक्षा अवेलेबल होतं ते करून घेतलेलं आहे. आता हे स्विच सॉकेट आहे, तर एक वरच्या पॉईंटला म्हणजे ते वरच्या पॉईंटला शॉर्ट सॉकेटसाठी वायर द्यायची, तिथे एक जोडायची. आणि बरोबर सॉकेटच्या म्हणजे एल लिहिलेलं असतं, म्हणजे लाईनच्या टर्मिनलला वायर जोडायची, न्यूट्रलला नाही जोडायची. जेणेकरून आपण जेव्हा बोर्ड सरळ पकडू म्हणजे सवासा, तर लेफ्ट साईडलाच एल आलं पाहिजे, राईट साईडला न्यूट्रल आली पाहिजे. दुसऱ्या सॉकेटला बी बरोबर एल म्हणजे लाईनला बरोबर लाईन द्यायची आणि स्विचच्या वरच्या बाजूला वायर जोडायची आणि खालती एक लिंक टाकायची. आता न्यूट्रल जे आहे तर त्याच्यावर लिहिलेलं असं एन, तर न्यूट्रलला एक वायर इकडे एक जोडायची आणि दुसरी वायर तिकडे एक जोडायची. आता हे झाले न्यूट्रल दोन्ही सॉकेटला.
वायरिंग झालेलं आहे, जेणेकरून हे बटन चालू केलं ह्याला सप्लाय येईल आणि दुसरं बटन चालू केलं ते दुसऱ्या सॉकेटला सप्लाय येईल. आता अशी लिंक टाकून घ्यायची याला. आता लिंक कट करून घेतलेली आहे. आता आपण लिंक टाकून घेऊ याला. आणि प्रॉपर राईट करून घ्यायचं. त्याला कट करून घेतो लिंकला ह्याच्यामध्ये. हां, आता ह्या लिंक राईट करून घेतलं. ह्या लिंकला फेज वायर जोडायची, फेज वायर, आणि न्यूट्रल वायर न्यूट्रलला जोडायची. असं झालं बोर्डची फिटिंग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असं झालं बोर्ड तयार. आता आपण ह्याला ट्रायल घेऊन बघू. कंट्रोल मशीनची ट्रायल घेतो आहे. तर फ्रीज दाबला, मशीन चालू. ओके. असं दुसरं एका सॉकेट झालं, दुसऱ्या सॉकेटची पण ट्रायल घेऊन ओके. तर अशा प्रकारे आपल्याला 2 स्विच 2 सॉकेटचा बोर्ड तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल